राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज विधिमंडळामध्ये सुनावणी। सर्वोच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस। आमदार अपात्रते प्रकरणामध्ये ठाकरे गटाच्या याचिकेवरती 2 आठवड्यात उत्तर देण्याचे शिंदेंना निर्देश। सर्वोच्च न्यायालयामध्ये असलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती 24 तारखेला सुनावणी। खुली सुनावणी करायची की नाही या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईडीचं समन्स। जोगेश्वरीच्या भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये चौकशीसाठी ईडी कार्यालयात लावणार हजेरी। ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांचा ईडी कोठडीतला मुक्काम वाढला। कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये 25 जानेवारीपर्यंत तपास यंत्रणेच्या ताब्यात ठेवण्याचे निर्देश। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी नाशिकमध्ये आज ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन। तर संध्याकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरती उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। सांगलीमध्ये आज शरद पवार गटाचा महिला मेळावा। जयंत पाटील, रोहिणी खडसे राहणार उपस्थित। घरोघरी मिशन सर्वेक्षण मोहिमेची आजपासून अंमलबजावणी होणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। तुम्ही आमचा पक्ष, आमचं चिन्ह घेतलं ही पाकिटमारी। खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्र्यांवरती टीका। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला अडवण्याचं काम सुरू। यामध्ये पंतप्रधान मोदींनी लक्ष घातलं पाहिजे। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी। जळगावचे काँग्रेसचे नेते माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची कारवाई। निलंबित करण्यापूर्वी चर्चा करायला हवी होती, मात्र ती केली नाही। उल्हास पाटलांची प्रतिक्रिया। मीरा भाईंदर प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 आरोपींना अटक। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आणखी लोकांवरती कारवाई होणार। कुठल्याही परिस्थितीत अशा गोष्टी खपून घेतल्या जाणार नाही। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। ओबीसी आणि मराठ्यांमधील प्रेम कमी होऊ देऊ नका, मनोज जरांगे यांचं समाज बांधवांना आवाहन। मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर अयोध्येला जाणार, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। अनेक वर्षांची राम मंदिराची प्रतीक्षा संपली, त्यामुळे आम्हालाही आनंद, जरांगेंचं वक्तव्य। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतलं श्रीरामाचं दर्शन। यावेळी मंदिराचे पुजारी मकरंद देवळे यांनी अजित पवार मुख्यमंत्री होण्याचं घातलं साकडं। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी साकडं। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांची प्रतिक्रिया। तर आम्ही भाजपच्या टीकेकडे लक्ष देत नाही, खैरेंचं वक्तव्य। ठाण्यातील खारटण रोडवरच्या मंदिरामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतलं महर्षी वाल्मिकी महाराजांचं दर्शन। जळगावच्या पहूरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार आणि भूमिपूजन सोहळा। यावेळी महाजनांवरती मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी। ठाण्यामध्ये माजी खासदार सतीश प्रधान यांचा खासदार राजन विचारे यांच्याकडून सत्कार। बाबरी मशीद पाडण्यात मोलाचं योगदान दिल्यामुळे सन्मान। सर्व मंत्रिमंडळासोबत अयोध्येला दर्शनाला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। तर काही लोकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरती बहिष्कार घातला, त्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला। अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं। राम जन्मभूमी आंदोलनासाठी प्राणांची बाजी लावलेल्या शिवसैनिक आणि कारसेवकांचा आम्हाला अभिमान। प्राणप्रतिष्ठेनंतर ठाकरे गटाची ट्विटरवरती प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी हॅट्रिक पूर्ण करतील, आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड्स मोडून भाजपचे सर्वाधिक खासदार निवडून येतील, मंत्री नारायण राणे यांचा दावा। नाशिकमध्ये राम जन्मभूमीमध्ये शिवसेनेचे वाघ प्रदर्शनाचं संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन। बाबरीचा पाडलेला ढाचा, आंदोलनामध्ये शिवसेनेचं योगदान आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेसंदर्भात माहिती देणाऱ्या पोस्टर्सचा प्रदर्शनामध्ये समावेश। नगरच्या भिंगार गावामध्ये मनोज जरांगे यांनी घेतलं प्रभू श्रीरामाचं दर्शन। यावेळी जरांगेंची हस्ते श्रीरामाची आरती संपन्न। अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न। भाजपनं मुंबईच्या ओशिवरा रेल्वे स्टेशनच्या जवळ उभारली 50 फूट उंच भव्य राम मंदिराची प्रतिकृती।
प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दादरमध्ये रॅलीचं आयोजन. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण झाल्यानिमित्तानं रॅली काढली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिरापर्यंत शोभायात्रा. शोभायात्रेत ढोल, ताशे, लेझिम आणि मल्लखांबांचं आयोजन. मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वमधील साई सिद्धी कॉम्प्लेक्समध्ये श्रीरामाचं पूजन. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं महाप्रसाद आणि महाआरतीचं आयोजन. घाटकोपरच्या अमृतनगर सर्कल परिसरामध्ये गंगा आरती संपन्न. गंगा आरती करण्यासाठी वाराणसीवरून खास महंत बोलवण्यात आल्याची माहिती. कांदिवलीच्या लोखंडवाला इथे स्प्रिंग लिफ्ट इमारतीमध्ये राम प्राण प्रतिष्ठेचा सोहळा. मिरवणुकीमध्ये लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा सहभाग. गोरेगावच्या पांडुरंगवाडी इथे दुमदुमला जय श्रीरामचा जयघोष. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन. मुंबईच्या कांदिवलीमधील ठाकूर कॉम्प्लेक्समध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह. ठाण्यातील किसननगर परिसरामध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते महाआरती. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित. ठाण्याच्या संकल्प चौकामधील अंबे माता मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन. आरतीमध्ये मोठ्या संख्येनं भाविक सहभागी. ठाण्याच्या शिवाजीनगर परिसरामध्ये शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांच्या वतीनं दीपोत्सवाचं आयोजन. दीपोत्सवामध्ये नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. कल्याण पूर्वेमध्ये अवतरली अयोध्या. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेमधून उभारली श्रीराम मंदिराची प्रतिकृती. कल्याणमध्ये शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेनेकडून महाआरती. रामभक्तांकडून फटाक्यांची आतषबाजी. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरती शिवसेनेचा दीपोत्सव. 5000 दिव्यांची दुर्गाडी किल्ला उजळला. दीपोत्सवामध्ये शेकडो नागरिकांचा सहभाग. नवी मुंबईमध्ये भाजपकडून सीबीडीमध्ये रामलीलाचं आयोजन तर शिवसेनेकडून देखाव्याचं सादरीकरण. नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये राम मंदिरामध्ये पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या परिवाराकडून आरती. यावेळी रामभक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. पुण्याच्या अलका चौकामध्ये साकारलं प्रभू श्रीरामाचं 15 फूट लाईव्ह शिल्प. 15 कलाकारांनी साकारलं लाईव्ह शिल्प. पुण्याच्या दौंडमध्ये सांस्कृतिक कला केंद्रामधील नृत्यांगणांकडून दीपोत्सव साजरा. भव्य श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं प्रोटॅक्ट क्लब ऑफ सिमका आणि सिंहगड कॅम्पस नरे पुणे येथील विद्यार्थ्यांनी साकारली 25 बाय 30 फुटांची रांगोळी. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाचं भजन आणि कीर्तनानं परिसर दुमदुमला. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं मंगळवेढा आणि पंढरपूरमध्ये भव्य शोभायात्रा. आमदार समाधान अवताडे यांचा यात्रेमध्ये सहभाग. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं जेजुरीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. यावेळी राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीची पूजा करून केली आरती. साताऱ्याच्या कराड तालुक्यामधील पालीच्या खंडोबाची यात्रा संपन्न. पालीचा खंडोबा हा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 12 बलुतेदार समाजाचं कुलदैवत. कोल्हापूरमध्ये छत्रपती घराण्याकडून पंचगंगा नदी घाटावरती महाआरती. घाटावरती हजारो दिवे लावत दीपोत्सव साजरा. अंबाबाई मंदिरामध्ये छत्रपती घराण्यामध्ये सदस्यांनी केली आरती. कोल्हापूरसाठी राम नवीन नाही, छत्रपती शाहू महाराजांची प्रतिक्रिया. कोल्हापूरमध्ये मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरे यांनी बनवल्या प्रभू श्रीरामाची सर्वात लहान लाकडी पादुका. तसंच रुद्राक्षावरती देखील श्रीरामाची प्रतिमा आणि धनुष्य बाणाची प्रतिकृती तयार. कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावरती छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते पंचगंगा नदीची महाआरती. प्रभू श्रीरामांच्या रूपामध्ये करवीर निवासनी अंबाबाईची अलंकारिक पूजा. प्रभू राम, लक्ष्मण आणि माता सीतेचा गाभाऱ्यामध्ये देखावा. पूजा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी.
सोलापूरमध्ये बारशाच्या कार्यक्रमात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह। उपस्थितांना माळवदकर कुटुंबियांनी दिली प्रभू श्रीरामाची प्रतिमा भेट। सोलापूरच्या ब्रह्मपूर्वी हाऊसिंग सोसायटीमध्ये अनोख्या पद्धतीने श्रीराम आगमनाचा उत्साह साजरा। वानर सेनेच्या रूपामध्ये चिमुकल्या मुलांना सजवून वानर सेनेचा नृत्याविष्कार सादर। प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं सोलापूरमध्ये छत्रपती ग्रुपच्या वतीनं 1 लाख लाडूंचं वाटप। आसरा चौक इथे दिवसभर हे लाडू वाटले जाणार। माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते उद्घाटन। नाशिकमध्ये राम नाम थीमवरती आधारित लग्न सोहळा पार। प्रभू श्रीराम आणि सीतेच्या पेहरावामध्ये नवरदेव आणि नवरीचं आगमन। नाशिकमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह। गोदा काठावरती केला सामूहिक रामरक्षा पठण आणि प्राणप्रतिष्ठा मंत्रघोष। नाशिकमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह। सर्व मंदिरांवरती विद्युत रोषणाई। गोदा काठावरती लावल्या पणत्या। नाशिकच्या भगूरजवळच्या पांडुर्ली गावामध्ये भव्य रामरथ मिरवणूक। शेकडो ग्रामस्थांचा उत्साहानं सहभाग। शिर्डीमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं सुवर्ण रथामधून भव्य मिरवणूक। प्रभू श्री रामचंद्र साईबाबांच्या पादुका आणि प्रतिमेची काढली मिरवणूक। जळगावच्या कारसेवकानं 32 वर्षांनंतर घातली चप्पल। बाबरी मशीद पाडल्यानंतर राम मंदिर होत नाही तोपर्यंत अनवाणी फिरण्याचा केला होता संकल्प। जळगावच्या जामनेरमध्ये भव्य श्रीरामाची शोभायात्रा। मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह डीजेच्या तालावरती धरला ठेका। जळगाव जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन। शोभायात्रेमध्ये केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम बांधव देखील मोठ्या उत्साहात सहभागी। जळगाव शहरामध्ये ग्रामदैवत असलेल्या श्रीराम रथाची महाआरती। अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं श्रीराम रथाची महाआरती। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा। रामभक्तांकडून श्रीरामाची महाआरती। बीडच्या कंकालेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा। रामभक्तांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा। बीडच्या परळीमधील वैद्यनाथ मंदिरामध्ये मुंडे बहीण भावांकडून दीप प्रज्वलन। बीडच्या आष्टी येथे श्रद्धा ससाने या मुलीनं 8 कडधान्यांचा वापर करून रेखाटलं प्रभू श्रीरामाचं चित्र। 10x12 फुटांची ही रांगोळी काढण्यासाठी 6 किलो कडधान्यांचा वापर। अयोध्येमध्ये श्रीरामाच्या प्रतिष्ठापनेनंतर परभणीमध्ये दीपोत्सव। परभणीचे मृत्युंजय पारदेश्वर मंदिर लक्ष दिव्यांनी उजळलं। अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हनुमान चालीसा पठण। फडणवीसांचा कारसेवक म्हणून अमरावतीकरांकडून सन्मान। नागपूरच्या पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली प्रभू श्रीरामाची पूजा। अमरावतीच्या तिवसा येथे असलेल्या पुरातन राम मंदिरामध्ये काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी घेतलं दर्शन। यशोमती ठाकूर यांच्याकडून 2100 किलो लाडूचा प्रसाद। अमरावतीमध्ये भाजपचे नेते तुषार भारतीय यांच्याकडून भव्य गंगा आरतीचं आयोजन। यावेळी शिवतांडव स्तोत्राचं पठण। अमरावतीच्या हनुमानगडी इथे राणा दाम्पत्याकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। भंडाऱ्याचं ग्रामदैवत असलेल्या बहिरंगेश्वर मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। रांगोळीमधून साकारले श्रीराम। अयोध्येमध्ये राम मंदिर झाल्यामुळे यवतमाळमध्ये शिंदे गटाकडून स्वप्नपूर्ती दिवस साजरा। जिल्हाभरामध्ये 500 क्विंटल साखर वाटप। भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये अजित पवार गटाचे आमदार राजू कोरमारे यांनी डीजेच्या तालावरती धरला ठेका। भंडाऱ्यामध्ये रामललाच्या जयघोषात आमदार आणि खासदारांनी धरला ठेका। राम लक्ष्मण आणि सीतेच्या वेशभूषात बालगोपाळांची रॅली। गोंदियाच्या शास्त्रीवाड या परिसरामध्ये मेरा वॉर्ड मेरी अयोध्या हा उपक्रम। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा जल्लोषानंतर केलेला कचरा गोळा करत राबवला स्वच्छता अभियान।
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं सिंधुदुर्गमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते महाआरती। कुडाळच्या वेताळ बांबर्डे राम मंदिरामध्ये झालेल्या या आरतीला मोठ्या संख्येनं रामभक्तांची उपस्थिती। राज्यामध्ये 22 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 422 वर। मनमाडच्या निंबस कंपनीला आग, बॉयलर फुटल्यानं आग लागल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।